सरकारी आस्थापनांच्या उपहारगृहांमधल्या कारवाईसंदर्भात कोर्टाने काल एफडीएला विचारणा केली असता एफडीए पथकाने आज थेट मुंबई उच्च न्यायालयात धडक मारली आणि न्यायालयातल्या उपहारगृहांची तपासणी सुरू केली। यामध्ये एका उपहारगृहाची नोंदणी झाली नसल्याचं तपासात समोर आलं। त्यानंतर न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीएकडनं निलंबित करण्यात आला आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई झाली आहे। त्यामुळे खाद्य विक्रीवर बंदी असणार आहे। उद्या एफडीएला उच्च न्यायालयासह इतर सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांवरील तपासणीचा अहवाल सादर करायचा आहे। एफडीएच्या कारवाईचा फटका हा मुंबई उच्च न्यायालयातील उपहारगृहाला देखील बसलेला आहे। नियमांचं पालन न केल्याप्रकरणी या उपहारगृहाचा जो अन्न परवाना आहे तो तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर नोव्हेंबर येथील एका पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि कारवाई फक्त खाजगी आस्थापनांवर का होते असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालय असेल, मंत्रालय असेल यासारख्या सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांच्या उपहारगृहांवरती देखील तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्या आदेशानुसार ही कारवाई सध्या एफडीए कडून सुरू आहे। उद्या देखील या प्रकारची सुनावणी ही उच्च न्यायालयात होणार आहे आणि एफडीएला नेमकी आज काय कारवाई केली, किती सरकारी आस्थापनांवर काय कारवाई करण्यात आली याचा लेखाजोखा देखील सांगावा लागणार आहे। सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई।